आज मी बनवलेले आहेत पंजाबी स्टाईल छोले। तर इथे मी घेतलेले आहेत भिजवलेले छोले। त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे, थोडासा सोडा चिमूटभर, चवीनुसार मीठ आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आणि चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत। छोले शिजलेले आहेत। मी आता कुकर उघडते आहे, तुम्ही ते बघू शकता। आता मी पॅनमध्ये घेतलेला आहे 2 ते 3 चमचे तेल, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तूप। इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतले तिथे। तेलात चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूणची पेस्ट। आपल्याला लसणाची पेस्ट थोडीशी ओबडधोबड करायची आहे, खूप अशी एकजीव झाली नाही पाहिजे ती। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, हिंग, विलायची, धने पावडर आणि 2 चमचे गरम मसाला। हे टाकून आपण हे चांगले परतून घेणार आहोत। आता मी इथे शिजवलेले छोले टाकणार आहे। काही छोले मी असे चांगले एकजीव केलेले आहेत आणि काही छोले असे आहे तसेच अख्खे ठेवलेले आहेत। हे आपण ह्याच्यामध्ये चांगलं हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये छोल्यामधलं जे पाणी राहिलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। वरून मी टाकलेला आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, चवीनुसार परत मीठ आणि साखर टाकायची आहे। आता भाजीला घट्टपणा यायला लागला की आपण ह्यावरून टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे बघू शकताय आपली भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला पण एकदम छान टेस्टी लागते आहे। तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा।